जॉईन करायला सांगा। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती केंद्र वाहली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल याच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आला होता। बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील। परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील। त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर आणि लाईव्ह तुम्हाला फेसबुक आणि यूट्यूब वरती पाहायला मिळतील। प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट तुम्हाला दिले जातील। जास्तीत जास्त सराव टेस्ट घेऊ जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल। पहा, तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्ट विद्यार्थी मित्रांनो त्याचा निकाल तुम्ही लगेच पाहणार आहात, परंतु त्याचा निकाल आपले आई वडील नातेवाईक मित्र शिक्षक हेही पाहू शकतात। महाराष्ट्रातील इतर मित्रही आपले ते निकाल पाहू शकतात। त्याची लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत। PDF स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून त्याचे प्रिंट काढूनही तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता। संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत। पाल विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम आमच्या शाळेच्या माध्यमातून शिकवला जाईल। 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे। टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। पहा, टेलिग्राम चॅनलची लिंक ही यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे। व्हॉट्सअप आपल्याला यूट्यूब चॅनल समोर दिसत आहे, त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। पहा विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह तासिका करत चला। लाईव्ह तासिकेमध्ये जो आनंद आहे ते ऑफलाईन तासिका किंवा झालेल्या तासिका पाहण्यामध्ये नाही। लाईव्ह तासिकेमध्ये तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही शेअर करू शकता, प्रश्न टाईप करू शकता, तुमचं म्हणणं मला कळवू शकता। रेकॉर्डेड तासिकामध्ये ती सुविधा आपल्याला उपलब्ध करता येत नाही, त्यासाठी लाईव्ह तासिका करत चला। व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा। व्हॉट्सअपच्या चॅनलवरती तुम्हाला सर्व लिंक दिल्या गेल्या आहेत। चला विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टीला फॉलो करा। पहा, आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आम्ही 5वी नवोदय सैनिक स्कूलसाठी महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच 5,000, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस घेणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत। परंतु आमच्या शाळेच्या वतीने या तासिका अगदी फ्री करून दिल्या जात आहेत। तरी महाराष्ट्रातील 4थी आणि 5वीतील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी गरजूवंत विद्यार्थ्यांनी या लाईव्ह तासिकेचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती। चला, आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे। आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उत्तरांचा अभ्यास करून पहा। आपण बाजारातून पुस्तक खरेदी केलं तर आपल्याला त्यात 50 ते 60 उत्तरांचा अभ्यास करता येतो। पहा, परंतु विद्यार्थी मित्रांनो, तेवढेच उत्तरे आपल्याला परीक्षेत पैकी गुण घेण्यासाठी पुरेसे नाहीत। त्यासाठी आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत 200+ PDF स्वरूपातील उत्तरे, 200+ ऑनलाईन सराव टेस्ट, 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड तासिका। या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उतारा क्रमांक 4 नंबरचा घेत आहोत। मी सोमीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 4 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 4 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे। आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उत्तरांचा अभ्यास करून व 200+ सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा। पहा, आपल्याला भाषा विषयासाठी उत्तराचे 4 उत्तरे येणार आहेत। प्रश्न क्रमांक 61 ते 80 म्हणजे आपल्याला एकूण 20 प्रश्न असणार आहेत। एक प्रश्न 1.25 मार्कासाठी म्हणजे 1.25 गुणासाठी एक प्रश्न, म्हणजे एकूण 20 प्रश्नाला 25 गुण येणार आहेत। ते पैकी मिळवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सराव होणं गरजेचं आहे आणि तो सराव आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे। आपल्या 200 तासिका 200 उत्तरे पूर्ण आहेत। त्याच्या लिंक तुम्हाला यूट्यूब वरती पाहायला मिळतील, त्या जाऊन पाहू शकता तुम्ही। प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला सर्व उत्तराच्या लिंक आहेत किंवा चॅनल वरती गेल्यानंतर फक्त उत्तरा क्रमांक सर्च करा, तुम्हाला पाहिजे तो उत्तरा व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध होणार आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उतारा क्रमांक 4 वाचण्यासाठी तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला वाचण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी
उत्तरा काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून आधीच्या उत्तरासारख्या याही उत्तरावरील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर द्याल. वाचून झाल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा, जेणेकरून आपण त्या उत्तरावरील प्रश्नांचं आयोजन यशस्वी भाऊ पहिल्या तासाला कुठे गेली होती? यशस्वी पहिल्या उत्तराला नव्हतीस तू. हा सौरी वाचला, आरती प्रीती सोनल वाचला म्हणते. यशस्वी भाऊवर अभिनंदन. सार्थक कटके रीड म्हणतोय, गिरे रीड म्हणतोय, अक्षरा सानप वाचला म्हणतोय, प्रशांत सानप रीड. चला उत्तरा काळजीपूर्वक वाचा. उत्तरा सोपा, त्यावरील प्रश्न अगदी सोपे तुमच्यासाठी. तनुष्का कटके रीड म्हणते, अभिनंदन तनुष्का. प्रशांत, अक्षरा, असवरी, महेश, सार्थक, यशस्वी, आरती प्रीती सोनल, चला तुमचं सर्वांचं अभिनंदन. मी उत्तरा वाचतो, जेणेकरून या उत्तरावरील आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही. हुमेर अत्तार, सार्थक सानप, अभिनंदन. चला खूप छान. सचिन थोरवे, श्रेया आज तास करायला लागले पहा. सचिन थोरवे वडिलांच्या मोबाईलवर श्रेया तास करते. आधीच्या तासाला नेटवर्क नव्हतं. बरं ठीक आहे, काय अडचण नाही. यशस्वी ऑफलाईन तासिका नंतर पाहून घ्यायच्या. कृष्णा खाडे, प्रीतम गिरे, तुझं प्रीतम नाव आहे का? चालन. तासिका संपल्यानंतर एक फोन कर प्रीतम, किंवा मम्मीला पप्पाला फोन करायला सांग. प्रदीप सानप, तेजस, यशस्वी, थँक्यू. चला विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तर वाचतो, जेणेकरून या उत्तरावरील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आपलं चुकणार नाही. प्रश्न उत्तरा क्रमांक 4. अमेझॉन नदीचा उगम पेरू देशाच्या अँडीज पर्वताच्या पूर्व उत्तरेवर होतो. अमेझॉन मधील पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे. हे सुमारे 2 लाख घनमीटर प्रति सेकंद एवढे आहे. हे सुमारे नदीच्या उगमस्थानापासून नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ वेगाने वाहून नेला जातो. त्यामुळे नदीच्या मुखाकडे गाळाचा संचय फार मोठ्या प्रमाणावर होत नाही. साधारणतः नदीच्या मुखाशी अनेक वितरक आढळतात, पण अशा प्रकारच्या वितरक अमेझॉनच्या मुखाशी आढळत नाहीत. त्याऐवजी अमेझॉनच्या मुखाजवळ अटलांटिक महासागरात किनाऱ्याच्या जवळ अनेक बेटे तयार झालेली आढळतात. अमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळची रुंदी सुमारे 150 मीटर आहे. अमेझॉन नदीचे बहुतांश पात्र जलवाहतुकीस योग्य आहे. पहा उत्तरा क्रमांक 4. अमेझॉनच्या जंगलातील म्हणजे अमेझॉन नदीच्या उगमापासून ती त्याचा कसा प्रवास होतो, ती कशी वाहते, कुठे राहते, त्याची लांबी किती आहे आणि तिचा उपयोग कोणाकोणाला होतो आणि ते कुठे जाऊन मिळते, याबद्दल आपल्याला उत्तर दिलेले आहेत. पहा तेजस, यशस्वी, गिरे, चला अभिनंदन तुमचं, वाचलंय तुमचं. तासिका संपल्यानंतर एक फोन करा. नंदनचा फोन आला होता, सॉरी नंदनला मी परत फोन करू शकलो नाही. चला उत्तरा क्रमांक 4 मधील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न पहिला. अमेझॉन नदीचा उगम पेरू देशाच्या अँडीज पर्वताच्या टिंब उत्तरावर होतो. पहा रिक्त जागेचा जर प्रश्न असला तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, हा प्रश्न उत्तरात जशाच तसा सापडतो आणि अगदी बरोबर यशस्वीने सांगितलंय फर्स्ट लाईन मध्येच याचं उत्तर आहे. अगदी बरोबर यशस्वी, सार्थक, अभिनंदन.
वाचायला गेलं आणि सापडलं, म्हणजे सापडायला गेलं आणि लगेच दिसलं. अगदीच बरोबर. चला, प्रश्न पहिला. अमेझॉन नदीचा उगम पेरू देशाच्या अँडीज पर्वताच्या टिंबटिंब उत्तरावर होतो. पर्याय ए दक्षिण, पर्याय बी पूर्व, पर्याय सी उत्तर आणि पर्याय डी पश्चिम. चला, योग्य उत्तर सार्थक खटके बी उत्तर, प्रशांत बी उत्तर, सौरी सानप बी उत्तर, अक्षता बी उत्तर. पहा, सार्थक, तनुष्का, नंदन, प्रशांत, ओळ क्रमांक सांगताय. पहिली ओळ म्हणताय अभिनंदन, पहिली आणि दुसरी ओळ. तनुष्का खटके बी उत्तर. चला, नंदन मध्ये म्हणतोय. प्रदीप बी उत्तर, गिरे बी उत्तर, आरती प्रीती सोनल बी उत्तर, नंदन बी उत्तर, आदित्य सानप बी उत्तर, उमेर अत्तार बी उत्तर. चला, आदित्यने सुद्धा योग्य उत्तर टाकलंय. पहा, आज आदित्य लाईव्ह का शिका आणि प्रत्येक उत्तर बरोबर तो स्वतः करतोय का बहिणीकडून करून घेतोय पण कळाना मला अजून पण. आदित्य, चुकलं तरी चालेल, आपलं स्वतःचा मोबाईल स्वतःच्या हातात ठेवायचा, बहिणीच्या, मम्मीच्या, पप्पाच्या, दादाच्या हातात द्यायचं नाही. ते आपल्याला गंडवतात, आपले नाव खराब करतात, आपले चुकीचे उत्तर टाकतात. आपलं आपण उत्तर टाकायचं. चला, उमेर अत्तार बी उत्तर. चला, पहिल्या प्रश्नाचं कोणाचे उत्तर चुकलेलं नाही. अमेझॉन नदीचा उगम पेरू देशाच्या अँडीज पर्वताच्या पूर्व उतारावर होतो. योग्य उत्तर बी. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचंच खूप खूप अभिनंदन. चला, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न स्क्रीनवर. नदीच्या मुखाशी अनेक आढळतात. पहा, नदीच्या मुखाशी अनेक काय आढळतात? चला, योग्य उत्तर द्या. पर्याय ए वितरिका, पर्याय बी शिंपले, पर्याय सी वाळू आणि पर्याय डी यापैकी नाही. चला, योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न त्यासाठी स्क्रीनवर. नदीच्या मुखाशी अनेक आढळतात. काय आढळतात? पर्याय ए वितरिका आढळतात, पर्याय बी शिंपले आढळतात, पर्याय सी वाळू आढळते आणि पर्याय डी यापैकी काहीच आढळत नाही. चला, यशस्वीने सगळ्यात आधी खालून तिसऱ्या ओळीमध्ये, खालून थर्ड आणि फोर्थ लाईन आढळतात, पण अशा प्रकारच्या वितरिका अमेझॉनच्या मुखाशी आढळत नाहीत. त्याऐवजी अमेझॉनच्या मुखाजवळ अटलांटिक महासागराच्या किनाऱ्याजवळ अनेक बेटे तयार झालेली आहेत. चला, योग्य उत्तर टाईप करा. प्रशांत ए उत्तर, सार्थक पहिल्या प्रश्नाचं डी उत्तर देतोय. सार्थक पहिल्या प्रश्नाचं उत्तर चुकलंय, पहिल्याचं डी उत्तर होतं. सार्थक खटके डी उत्तर कुठून आणलंस तू? आरती प्रीती सोनल ए उत्तर, तनुष्का ए उत्तर, सार्थक खटके खालून तिसरी आणि चौथी ओळ सांगून उत्तर डी टाईप करतो का? डी आणि ए मधला फरक कळत नाही का? दोन तर अक्षराचा फरक आहे. डी आणि ए च्या मध्ये फक्त यश आहे. बघ जरा परत एकदा. यशस्वी भवर ए उत्तर, आदित्य सानप ए उत्तर. आदित्य, पहिल्या ताशी केला नव्हतास तू? प्रदीप ए उत्तर, नंदन. आज मला 6 वाजता फोन करा. चालेल नंदन, संध्याकाळी 6 वाजता फोन करतो तुला. तनुष्का, वरून बा तनुष्काने खालून नाही मोजलं, वरून उतारा वाचत वाचत आली आणि तिला 6व्या आणि 7व्या ओळीमध्ये उत्तर सापडलं. अभिनंदन तनुष्का, सगळा उतारा वाचून तिने उत्तर शोधलं. पहा, गिरे ए उत्तर दुसऱ्या प्रश्नाचं, असवरी सानप ए उत्तर, तेजस ए उत्तर, अक्षता ए उत्तर, सार्थक ए उत्तर, यशस्वी ए पाचवी लाईन मध्ये. अभिनंदन. चला, दुसऱ्या प्रश्नाचंही सर्वांचंच उत्तर बरोबर येतंय. वितरिका, नदीच्या मुखाशी अनेक काय आढळतात? तर वितरिका आढळतात. हे उत्तर देणाऱ्यांचं अभिनंदन. उमेर अत्तार हे उत्तर. चला, पहा, तुमच्यासारखे हुशार विद्यार्थी मला लाभले याचा मला आनंद. खूप छान विद्यार्थी मित्रांनो, अगदी बरोबर आपला अभ्यास योग्य दिशेने. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, अशा प्रश्नाच्या वेळेस आपल्याला आपल्या समोर असलेल्या पेपर मध्ये खून करायची, त्या उत्तराला, त्या ओळीला त्याच्या खाली रेष मारायची. आपल्या हातात असलेल्या पेनाने, निळा असेल, काळा असेल, बॉल पेन असेल, त्या पेनाने रेष मारायची. रेष मारल्यानंतर प्रश्न दुसऱ्याच्या योग्य उत्तराला म्हणजे याच्या ए ला बरोबरची खून करायची आणि त्यानंतर उत्तर पत्रिकेमध्ये त्याच प्रश्न क्रमांकाच्या त्याच पर्यायाला, म्हणजे उदाहरणार्थ जर 62 नंबरला हा प्रश्न असेल तर 62 नंबरच्या ए या पर्यायाला गोल करायचा.
या क्रमाने गेलास तर आपले उत्तर चुकणार नाहीत, नाहीतर आपल्याला येत असताना आपण चुकीच्या प्रश्नाला गोल करून आपले मार्क हाताने गमवू शकतो आणि चुकीला माफी नाही. जर आपण विजेची तार हातात घेतली आणि वीज चालू केली तर वीज अशी कधीच म्हणणार नाही की तुम्ही चुकून हातात धरलो त्यामुळे तुम्हाला करंट बसून देत नाही, तर ते आपल्याला वीज चांगला शॉक देणार, करंट देणार. तसंच आपल्याला परीक्षेतही जर चुकीचे उत्तर दिले तर आपल्याला करंट बसणार, आपण नापास होणार, नवोदय पासून नंबर लागण्यापासून हुकणार. म्हणजे हाच सगळ्यात मोठा झटका आपल्याला बसू शकतो. तो झटका न बसण्यासाठी सांगितलेल्या योग्य क्रमाने उत्तर टाकत चला, उत्तर टाका. ऑनलाईन मध्ये जरी आपल्याला खूण करता येत नसली तरी आपण पेपर हातात असताना खूण करणार आहोत. ज्यावेळेस आपण प्रश्नपत्रिकेचा सराव करणार त्यावेळेस तशाच प्रमाणे सराव करा जेणेकरून आपले उत्तर चुकणार नाहीत. चला प्रश्न दुसऱ्याचं ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. आदित्य सानप, कृष्णा खाडे, ए उत्तर अभिनंदन तुमचं. चला तुमच्यासाठी तिसरा प्रश्न. प्रश्न तिसरा. अमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळची रुंदी सुमारे अमेझॉन नदीच्या पात्राजवळ मुखाजवळील रुंदी सुमारे टिंब किलोमीटर आहे. चला ए उत्तर सॉरी सॉरी ए उत्तर म्हणतो मी. पर्याय 160 किलोमीटर, पर्याय बी 150 किलोमीटर, पर्याय सी 120 किलोमीटर आणि पर्याय डी 100 किलोमीटर. चला योग्य उत्तर टाईप करा. शेवटच्या वेळी उत्तर दिसते बहुतेक मला हे. पहा शेवटच्या वळीमध्ये उत्तर अगदी सोपं झटपट सापडत आहे. पहा थोरवे इमोजी टाकू नका. सचिन थोरवे इमोजी टाकू नका. इमोजी टाकण्यासाठी आपण तासिका घेत नाही, अभ्यास करायसाठी तासिका घेतो. पुन्हा इमोजी टाकू नका अन्यथा ब्लॉक केलं जाईल, तुम्हाला परत कधीच तासिका करता येणार नाही. कृष्णा खाडे बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर, यशस्वी प्रशांत, तनुष्का ओळख क्रमांक सांगते तुमचं अभिनंदन. सार्थक कटके बी उत्तर, आरती प्रीती सोनर बी उत्तर, सार्थक पण ओळख क्रमांक सांगतोय बा. यशस्वी बोर बी उत्तर, तनुष्का कटके बी, आदित्य सानप बी, आरती प्रीती सोनर ओळख क्रमांक सांगताय, असावळी सानप बी उत्तर. चला खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. अगदी बरोबर उत्तरापर्यंत तुम्ही जाताय. गिरे बी उत्तर, छान. चला अक्षता सानप बी उत्तर, तेजस प्रश्न क्रमांक टाकत चल. तेजस तुझं उत्तर बरोबर आहे. तेजस बी उत्तर दिलंय, फक्त प्रश्न क्रमांक टाकत चल म्हणजे मला कळत तू कोणत्या प्रश्नाचं उत्तर देतोय. लाईव्ह तासिकामध्ये कदाचित होतं. नंदन, माझा मुलगा 7वीला आहे, 5वीला नाही. मी माझ्या मुलासाठी नाही तुमच्यासाठी तासिका घेतो. माझ्या मुलासाठी मी ज्या तासिका करू शकलो नाही, ज्यावेळेस मला नवोदयची किंमत कळाली नाही, माझा मुलगा नवोदयला जरी लागला नसला तरी त्याचा मला आनंद आहे, कारण त्याने गेल्या 2 वर्षापासून जो अभ्यास करतोय त्या अभ्यासाची गती खूप चांगली आणि त्याच्याच प्रेमाखातर मी तुम्हाला फ्री शिकवतोय. चला प्रदीप सानप बी उत्तर, अमेझॉन नदीच्या पात्रात मुखाजवळ नदीची रुंदी किती उत्तर आहे. योग्य उत्तर पर्याय बी 150 किलोमीटर, 150 किलोमीटर म्हणजे बी उत्तर अगदी बरोबर. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचंच खूप खूप अभिनंदन. अगदी बरोबर उत्तर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. 3 प्रश्नापर्यंत अगदी बरोबर उत्तर. पहा अशाच प्रमाणे आपल्याला पैकीचे पैकी गुण परीक्षेमध्येही घ्यायचे आहेत. चला चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देणाऱ्या सर्वांचंच अभिनंदन. चौथा प्रश्न तुमच्यासाठी. अमेझॉन नदीचे बहुतांशी पात्र योग्य आहे. अमेझॉन नदीचे बहुतांशी पात्र योग्य आहे. त्यातील कोणती क्रिया करण्यासाठी योग्य आहे, कोणत्या क्रियेसाठी योग्य आहे, कोणत्या कामासाठी योग्य आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. पर्याय ए वाळू काढण्यासाठी म्हणजे वाळू उपशासाठी किंवा वाळू वापरासाठी योग्य आहे. पर्याय बी शिंपल्यासाठी योग्य आहे. त्या अमेझॉनच्या नदीमध्ये खूप शिंपल्या आहेत, त्याचा विकून बाजार केला जातो त्यासाठी योग्य आहे. पर्याय सी जलवाहतुकीसाठी म्हणजे त्याच्यातून मालाची ने-आण केली जाते, प्रवासाची ने-आण केली जाते, जलवाहतूक केलीसाठी त्याच्यासाठी ती योग्य आहे का. आणि पर्याय डी यापैकी नाही म्हणजे वरील 3ही पर्याय चुकीचे आहेत असं पर्याय डी म्हणतो. चला योग्य उत्तर टाका. सार्थक कटके सी उत्तर, आदित्य बी उत्तर देतोय शिंपल्यासाठी. आदित्य सानपला शिंपले खूप आवडतात वाटतं. नाही प्रश्न तिसऱ्याचं बी उत्तर देतोय आदित्य. चौथ्याचं उत्तर टाक. प्रशांत सानप सी उत्तर. सार्थक लास्ट लाईन म्हणतोय
अभिनंदन सार्थक, यशस्वी शी उत्तर, तनुष्का शी उत्तर, प्रशांत लाय ओळ क्रमांक सांगतोय, तनुष्का ओळ क्रमांक सांगते, कृष्णा सी उत्तर, अक्षता सी उत्तर, आरती प्रीती सोनल सी उत्तर, कृष्णा खाडे ओळ क्रमांक सांगतोय, तेजस बी उत्तर देतोय. पहा तेजस आता कितव्या प्रश्नाचं उत्तर दिलंय ते समजत नाही. चौथा बी किंवा चौथा सी असं उत्तर टाईप कर तेजस. गिरे सी उत्तर, नंदन लास्ट लाईन म्हणतोय, आरती प्रीती सोनल लास्ट लाईन, नंदन सी उत्तर देतोय, प्रदीप सानप सी उत्तर. चला खूप छान, अगदी बरोबर उत्तर दिलंय. अमेझॉन नदीचे बहुतांशी पात्र जल वाहतुकीसाठी योग्य आहे, म्हणजे प्रवास करण्यासाठी, माल ने आण करण्यासाठी योग्य आहे. आदित्य सानप सी उत्तर, खूप छान आदित्य, अगदी बरोबर उत्तर तुझं. सी उत्तर अगदी बरोबर, जल वाहतुकीसाठी. उमेर अत्तार सी उत्तर, उमेर अगदी बरोबर, सी उत्तर. चला प्रश्न चौथ्याचं सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. सी उत्तर अगदी बरोबर. टाईप करून टाकत होता का? चालेल, तुला वेळ लागणार, कारण वाटलं तर तास शिका संपल्यानंतर एक फोन कर, मी तुला एक सेटिंग करायला सांगतो, जेणेकरून तुझं नाव युट्यूबला लाईव्ह येत जाईल. मम्मीचं नाव दरवेळेस येणार नाही. वडगे आडनाव असलेले आशा बाबासाहेब बप्पू साहेब वडगे. तेजस तुझं नाव येईल. चला प्रश्न पाचवा शेवटचा, अगदी सोपा. बेट म्हणजे काय? बेट म्हणजे आपण बेट कशाला म्हणतो पहा. बेटाचे वेगवेगळे प्रकार असतात पहा. त्यातील आपल्या उतार्यामध्ये आलेल्या बेटाचा काय प्रकार आहे? योग्य उत्तर द्यायचे पहा. पर्यायी बांबूचे बेट, पर्याय बी अगदी विचारपूर्वक टाका पहा, जमिनीला चारी बाजूनी पाण्याने वेढलेली जागा, पर्याय सी वाळूचे बेट, आणि पर्याय डी डोंगरावरील सपाट जागा. डोंगरावरील सपाट जागा. चला योग्य उत्तर टाईप करा, बांबूचे बेट. पर्याय बी जमिनीवरील बाजू चारी बाजूनी पाण्याने वेढलेली जागा, पर्याय सी वाळूचे बेट, पर्याय डी डोंगरावरील सपाट जागा. प्रश्न पाचवा च उत्तर सार्थक बी उत्तर देतोय, सार्थक कटके बी, कृष्णा खाडे बी, तनुष्का कटके बी, आसावरी सानप महेश सानप बी. आसावरी महेश प्रश्न क्रमांक टाकत चला. यशस्वी बी, सार्थक 8व्या ओळीमध्ये उत्तर आहे म्हणतोय. 8वी ओळीमध्ये उत्तर आहे, शोधा बरं. अनेक बेटे तयार झालेली आहेत, किनाऱ्याजवळ अनेक बेटे तयार झालेली आहेत. सार्थक बेटे तयार झालेले आहेत हे मान्य आहे, परंतु आपला प्रश्न व्याकरणावरचा आहे. बेट कशाला म्हणतो या प्रश्नाचं उत्तर उतार्यामध्ये नाही, तर आपल्या बुद्धीला योग्य वाटेल ते उत्तर आपल्याला द्यायचं आहे. या प्रश्न व्याकरणावर आधारित, त्यामुळे त्याचं उत्तर त्याच्यामध्ये नाही. प्रदीप सानप बी उत्तर, आदित्य बी उत्तर, तेजस बी उत्तर, आसावरी महेश सानप. चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर बरोबर आहे. पाचव्याचं टाका, नंदन बी उत्तर, उमेर अत्तार बी उत्तर, आसावरी सानप बी उत्तर, अगदी बरोबर. पहा बांबूचं बेट म्हणजे ज्या ठिकाणी बांबूचे खूप मोठी झाडे किंवा 10, 20, 30, 40 किंवा 100 झाडे एकाच ठिकाणी उगवतात, त्याला आपण बांबूचं बेट म्हणतो. वाळूचं बेट म्हणजे ज्या ठिकाणी वाळू आहे, सर्वत्र वाळू आहे, म्हणजे उदाहरणार्थ आपण त्याला वाळवंटही म्हणतो. आणि डोंगरावरील सपाट जागा याला आपण पठार अवस्था म्हणतो. पहा डोंगरावरील सपाट जागा त्याला आपण पठार म्हणतो. आणि जर तलावाच्या मध्ये, समुद्राच्या मध्ये किंवा नदीच्या मध्ये चारी बाजूनी पाण्याने वेढलेला आहे आणि मध्येच थोडी जमीन आहे, त्या जमिनीच्या भागाला मात्र आपण बेट म्हणतो. म्हणजे पर्याय बी जमिनीच्या चारी बाजूने वेढलेले, पाण्याने वेढलेली जागा म्हणजे बेट अगदी बरोबर. या 5ही प्रश्नाचे उत्तर बरोबर, म्हणजे दोन्ही उताराचे 10 पैकी 10 घेणारे विद्यार्थी माझ्या समोर. पहा तुम्हाला शिकवताना मला खूप आनंद होतो. जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात त्यांच्यासाठी मी हे कष्ट घेतो. चला विद्यार्थी मित्रांनो, 5ही प्रश्नाचे पैकी गुण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअप चॅनलची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या समोर युट्यूब चॅनल दिसतोय, त्याला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला ऑन ठेवा, जेणेकरून लाईव्ह शिकण्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.
युट्यूब चॅनलच्या व्हिडिओला लाईक करा. बरेच जण व्हिडिओ पाहतात परंतु लाईक करत नाहीत. तुमच्या एका लाईकने आम्हाला खूप आनंद मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, लाईक करत चला. लाईक केल्याने आपला व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांनाही युट्यूब पाठवतं. तुमच्या जेवढ्या जास्त लाईक तेवढा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत युट्यूबच्या मार्फत पाठवला जातो, अगदी मोफत. आणि आपण शिकवत असलेला अभ्यासक्रमही अगदी मोफत. चला, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जेणेकरून लाईव्ह तासिकाचे लिंकचे सर्व लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होतील. चला, भेटू पुढच्या उतार्यामध्ये, पुढच्या तासिकेमध्ये. थँक्यू सो मच. चला, खूप खूप शुभेच्छा. असाच अभ्यास चालू ठेवा. आपल्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इतर मित्रांनाही तासिका करायला सांगत चला. आपल्या शिक्षकांना, इतर विद्यार्थ्यांनाही तासिकाबद्दल माहिती द्या, जेणेकरून इतर विद्यार्थी या तासिकेचा लाभ घेतील आणि नवोदयला नंबर लावतील. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.